जय हिंद. तर आज आम्ही आलोय गावी आणि चाललोय आता. आमचा गोंधळ आहे पूर्ण गावकीचा आणि ही आमची संपूर्ण गँग आणि हे आहे. आम्ही चाललोय आता राटीतल्या देवळात, म्हणजे एकदम मागे तो जो मंदिर दिसतोय त्या मंदिरात चाललोय. आणि लवकरच आपण मंदिरात जाऊन भेटू. काय चाललंय तिथे आवाज तर येतोय गोंधळाचा. आता आम्ही जाऊ, थोड्या ड्युट्या वगैरे नाचू, तुम्हाला दाखवेनच व्हिडिओ पूर्ण. ओके चलो. तसं जसं जातो आपण तसं. तुम्ही काय करा नमस्कार. तर आम्ही आज म्हणजे आम्ही सुद्धा एक ग्रामस्थ आहोत आणि आम्ही मुंबईची मुलं आहोत. तर या मुंबईच्या मुलांना हे नक्की गोंधळ काय असतो किंवा दरवर्षी का घालतात त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? या मंदिराबद्दल काय सांगाल? हे कोकणामध्ये हा परंपरेचा वारसा आहे आणि दरवर्षाप्रमाणे जे आमचे पूर्वज करत आले तसं आम्हीही करत आलोय. आणि हे गोंधळ हा गावचा गोंधळ असतो, गावदेवीच्या नावाने असतो आणि तो दरवर्षी करावाच लागतो आम्हाला. हा कोकणामध्ये प्रत्येक गावोगावी असा गोंधळ किंवा जत्रा हे असे कार्यक्रम होतात. ही कोकणाची शान आहे. आणि म्हणजे आपल्या गावदेवीची नावं काय आहेत किंवा आपली गावदेवी कुठे कुठे स्थायिक आहे त्याबद्दल काय सांगाल? आपल्या बुरीगावची म्हणाल तर सोमजाई ही तिथे आमच्या एक झाडाखाली आहे सोमजाईचं स्थान म्हणून. आणि गावदेवीचं हे मंदिर आहे. इथे वडीलदेव, झोलाय, सोमजाय, कालकाय हे संपूर्ण गावदेव, 5 पांडव असे सगळे दैवत इथे एकत्र स्थानामध्ये आहे. अच्छा, म्हणजे हे जे मंदिर आहे आणि गावातली जी मंदिर आहेत त्यामध्ये काय म्हणजे वेगळे पण काय आहे? हे मंदिर इथे जंगलातच काय आहे? हे ज्यावेळी गाव वसला गेला, पूर्वजांनी गाव वसवला गेला बुरीगाव म्हणून, त्या गावाचा एक पूर्ण म्हणजे गावाला सांभाळणारा दैवत, सांभाळ करणारा असं एक सगळं मिळून एकत्र, म्हणजे संपूर्ण तिथे किती जातीभेद काही नाही, संपूर्ण समाजाचा हा म्हणून एक देव केलेला आहे. आणि गावामध्ये अनेक दुसरी मंदिरं आहेत. एक मारुतीचं मंदिर आहे, एक भावकीचा कुलस्वामीचं म्हणून आहे. ते प्रत्येक याचं हनुमंत हा सार्वजनिक सर्व देवत आहेत, सगळ्या लोकांनी सगळ्या पूजला जातो. आणि हनुमंत हा सगळ्यांना माहिती आहे, हनुमंत सगळ्या लोकांमध्ये आहे, सगळेच पूजतात. तसेच कुलस्वामी आहे, ही कुलस्वामीचं मंदिर हा फक्त एक समाजाचा आहे. तुझे बघ समाजाच तिथं एक
केला जातो आणि हा भावकी म्हणून जे कुटुंब आहे तो. आणि हा गावदेव म्हटल्यानंतर इथं सगळे सर्व समाज एकत्र येऊन हा गावदेवचा मंदिर आहे. अच्छा, तुम्ही मुंबईला असता की इथे गावी असता? मी मुंबईला असतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण चांगल्यापैकी माहिती आहे हे. हो, आम्ही ह्या गावदेवाचे वसंतदार पाटील म्हणतात, कोण गुरु म्हणतात, हा. अशा प्रकारे आम्ही आहोत. अच्छा, आणि तसंच आपले जे ग्रामस्थ आहेत, आपले माजी पोलीस पाटील, तर तुम्ही काय सांगाल की आपल्या गावची जी पूजा असते म्हणजे रोजचं जे पालन असतं ते कोण करतं? ते आम्ही सालकर पाटील असतो. हा. गावामध्ये जी प्रथा पहिल्यापासून जी आहे, त्या कुटामध्ये आमचे भावकीमध्ये आहेत ना 4 कुट आहेत. त्या 4 कुटामध्ये ज्याच्याकडे साल जाईल हा. ते त्यांनी ते मंदिर देवपूजाचे असतात. दरवर्षी एक दरवर्षीप्रमाणे एक- म्हणजे रोज एकही दिवस न खाडा एकच करता? दिवस न चुकवता रोज पूजा करायची असते त्या देवाची. अच्छा, म्हणजे जतन केलं जातंय. म्हणजे केलं आज जातंय. सुद्धा कोकणातली जी परंपरा आहे ती आज आपण टिकवून ठेवताय. तर या नवीन पिढीला आता म्हणजे हजारो लोक आपली व्हिडिओ बघणार आहेत, तर नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल की आपली परंपरा कशी जपावी किंवा आपले देव कसे जपावे, त्याबद्दल काय सुचवाल? हे काय माहिती आहे, प्रत्येक गावागावामध्ये जे जे मंदिर गावदेवाचे, प्रत्येक गावामध्ये गावदेवीचे ग्रामदेवतेचे मंदिर असतील, तिथे गावातल्या मुलांनी ही परंपरा ती अवगुण घ्यावी, शिकावी आणि ती परंपरा कायमस्वरूपी चालू राहावी असं मी प्रत्येकाला विनंती करतो. कारण हे जे पूर्वजांनी केले ते आपल्याला केलं पाहिजे, तर गाव एकत्र राहील आणि गाव टिकेल. आणि वाडवडील जे वाडवडील झाले जे ते हे आपल्याला करावं लागेल, म्हणून सर्व मुलांनी तिथे हजर राहायला हजर पाहिजे. राहायला जे काय पाहिजे. करतात ते त्यांनी बघायला हवे. तरच आपल्या गावाचं शान राहील. ठीक आहे, धन्यवाद. खूप छान माहिती दिलात. आणि नक्कीच आपण पुढचं ज्यावेळी कार्यक्रम असेल त्यावेळी सुद्धा आपण लोकांना दाखवू की आपल्या गावातली प्रथा कशी आहे आणि परंपरा कशी आहे. धन्यवाद.